नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला भोई समाजाचा महामोर्चा। गेल्या अनेक पिढ्या विकासापासून दुर्लक्षित वंचित असलेला दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणारा भोई समाज अनेक वर्षापासून शासनाकडे सतत न्याय व मूलभूत हक्काच्या मागण्यासाठी समाजातील विविध सामाजिक संघटनांद्वारे मागणी करूनही न्याय मिळत नसल्यामुळे दिनांक 13 फेब्रुवारी रोजी नांदेड शहरातील ITI चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध मागण्यांसंदर्भात धडक मोर्चा भोई समाजाच्या वतीने काढण्यात आला। भोई समाजातील अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करावे, नांदेड शहरातील भोई गल्ली झोपडपट्ट्याचे पुनर्वसन करावे, भोई समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ द्यावे, नॉन क्रिमिनलची अट रद्द करावी, भोई समाजाला मासेमारी व्यवसायाकरिता स्वतंत्र जागा उपलब्ध करून तेथे मार्केट बांधून द्यावे, अशा विविध मागण्यांसंदर्भात हा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चात भोई समाजातील अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आम्ही जे भोई समाजा सर्व मिळून तर्फे आम्ही मोर्चा काढला आहे। आमच्या मागण्या जर नाही मान्य झाल्या तर आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये, येणाऱ्या लोकसभा विधानसभेमध्ये आमचा समाज आमच्या जर मान्य नाही केल्या मागण्या तर आम्ही त्या राजकीय पुढाऱ्यांना दाखवून देऊ की आमचा समाज काय खाते आणि कुठं राहतो, त्याला जर व्याज येत नसेल तर या मोर्चाच्या संदर्भात आज आम्ही रस्त्यावर उतरले आहोत। आणि रस्त्यावर उतरून आमची गप्प असणार नाही आणि हे चळवळ थांबणार नाही। इफेक्ट होणार म्हणजे होणार। उद्या लोकसभा विधानसभेवर आमच्या मागण्या काही नाहीत, फक्त आमच्या जे मागण्या आहेत जीवन मरणाच्या आमच्या जीवनाच्या प्रश्नाचं उद्या आहे ते आमच्या मागण्या मान्य करावं शासनानं, एवढेच आमची मागणी आहे। आणि आमच्या अगोदर जे बोललेत ते आमचे भोई समाजाचे नेते DK टोकलवाड साहेबांनी ते आमच्या मान्य झाले पाहिजे। आमची निषाद पार्टीचे मी जिल्हाध्यक्ष म्हणून बोलतो आणि दुसरे आमचे राजू मामुलवाड आणि त्याची सर्व टीम समन्वय समिती हे पण आम्ही सर्व मिळून आज या ठिकाणी मोर्चा घेतला आहे। या मोर्चामध्ये सामील होण्याचे कारण आम्ही कुठं राहतो आणि काय होतो, आम्ही फक्त आतापर्यंत मताच्या संधी होतो। आम्हाला कोणी यावं, मतं आमचे घेऊन जावं, आमच्याकडे 4 वर्ष 8 महिने आमच्याकडे कोणीच बघत नाही। फक्त जो इलेक्शन आलं त्या 2 महिन्यामध्ये आमच्याकडे येतात, आमचे मतं घेऊन जातात। आता हे 5 झालं, आम्ही हे सण करणार नाही। यापुढे आम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही त्यावर बहिष्कार टाकू, एवढं मी या निमित्तानं सांगू शकतो। आमचे 1-2-4 मागण्या आहेत, त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची मागणी भोई समाजासाठी आमची अशी आहे की आम्हाला मच्छी मार्केट हार तालुक्याला एक ठिकाण दिलं पाहिजे, का की प्रत्येक तालुक्यामध्ये कुठंच आम्हाला मच्छी मार्केट नसल्यामुळं आमचा समाज हा रस्त्यावर मासे विक्री करतो। आणि जर कुठं भाड्याने घ्यायचं म्हणलं तर एका वर्षाला आम्हाला 2 लाख रुपये भाडं द्यावं लागतो। हा भाडं आम्हाला परवडण्यासारखं नाही। त्यासाठी आम्हाला कुठं प्रत्येक तालुक्याला एक मच्छी मार्केट दिलं जावं, ही एक माझी मागणी राहील। आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय भोई समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो प्रश्न असा आहे की आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये किमान 15,000 लोकांना KCCचे फक्त आमचे फॉर्म गेलेले आहेत बँकांना, किसान क्रेडिट कार्डचे। त्या किसान क्रेडिट कार्डचे फॉर्म बँकेला गेलेत पण बँक मॅनेजर कोणताच ॲक्सेप्ट करत नाही। जिल्हाधिकारी साहेबांना एवढीच माझी कळकळीची विनंती आहे की बाबा त्या सगळ्या जिल्ह्यातल्या मॅनेजरांना बोलून घेऊन त्यांची एक मीटिंग लावून ह्या सगळ्या लोकांना कर्ज वाटप कसं करता येते, त्याच्यासाठी काही युवा योजना करता येते का ते बघितलं पाहिजे। शिक्षण वसतिगृहासाठी काही योजना करता येते का ते देखील झाले पाहिजे। माझं नाव सविता नारायण राऊत आहे, मी निषाद पार्टीची प्रदेश उपाध्यक्ष अमरावतीवरून आलेली आहे। आमच्या एक भोई समाजाच्या याच मागण्या आहे की आमच्या ज्या शैक्षणिक विद्यार्थ्याला सर्व शासकीय लाभ मिळावा। त्याच्यानंतर आमचा भोई समाज गरीब असलेला समाज आहे, विमुक्त भटकत्या सर्वच म्हणजे आर्थिक परिस्थितीनं सर्वच गोष्टीनं सर्वच एक विभुकलेला समाज आहे आमच्याला। आमच्या समाजावर सर्व शासनाने लक्ष द्यावं आणि आमच्या समाजाचा सर्व लोकांचा गरिबांचा विचार करावा। आमची हेच मागणी आहे का आमच्या ज्या मुलं बाळं जे शिकलेली आहे आणि त्यांचा जे फॉर्म भरले जाते तो NT मध्ये आम्ही जरी भोई असलो NT मध्ये आमची गणना केली जाते। त्याच्यानंतर OBC मध्ये आमचे फॉर्म भरले जाते। त्या विषयावर आमचे जे शैक्षणिक जे तरुण वर्ग आहे तो शिक्षण करून तरुण वर्ग आज
असाच बेकार बसलेला आहे। आमच्या भोई समाजासाठी खरोखर शासनाने खंबीरतेने लक्ष देऊन आमच्या समाजावर अन्याय नाही होता तो अन्याय कसा संपणार असं आमची भोई समाजाची सर्वांची न्याय केला पाहिजे, एवढंच माझं मागणं आहे। एक महत्त्वाची मागणी अशी आहे की आमच्या भोई समाजातील बालाजी श्रीराम डुबुकवाड यांचं अद्यापही स्मारकासाठी यांना जागा मिळालेली नाही। या जागेसाठी सुद्धा आमची मागणी असणार आहे। मी संभाजी डुबुकवाड नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम भोई समाजाची या ठिकाणी मोर्चा निघत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर भोई समाज गेल्या 75 वर्षापासून अनेक घटकापासून विकासापासून दूर आहे आणि महाराष्ट्र शासनाने गेली 75 वर्षे या समाजाला विकासापासून वंचित ठेवलेले आहेत आणि त्यांच्या अनेक मागण्या म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या यापासून वंचित आहे। शैक्षणिक दृष्ट्या नॉन क्रिमिलियरची अट ही रद्द झाली पाहिजे असं शासनाला आमचे मागणं आहे। त्याचबरोबर भोई समाजातील जे तलाव आहेत हे तलाव भोई समाजालाच मिळाले पाहिजेत, अन्यथा इतर लोकांना महाराष्ट्र शासन देत आहे। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जे काही भोई समाज आहेत त्यांच्यासाठी मार्केट नाही, शासनाने हे मार्केटसाठी जागा उपलब्ध करून त्यांना दुकान शॉपी तयार करून द्यावे ही मागणी आमची आहे। त्याचबरोबर तलावामध्ये जे काही बीज उत्पन्न होते त्या तलावासाठी जागा शासनाने उपलब्ध करून दिली पाहिजे। त्याचबरोबर या नांदेड जिल्ह्यामध्ये भोई समाजाची एक गल्ली आहे, त्या ठिकाणी त्या गल्लीचं पुनर्वसन केलं पाहिजे। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये शहीद बालाजी श्रीराम डुबुकवाड हा त्या ठिकाणी बासुटीचा आहे, त्या ठिकाणी आतापर्यंत आम्ही मागण्या केलो पण त्या ठिकाणी शासनाने गव्हर्नमेंटकडून जागा दिलेली नाही, ती जागा देऊन त्यांचं स्मारक उभा करावे ही आमची प्रमुख मागणी आहे।